नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजचा घटक आहे आंतरराष्ट्रीय परिषदा म्हणजे जागतिक परिषदा. परीक्षेला आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो की एखादी परिषद आहे, आंतरराष्ट्रीय परिषद आहे, ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती किंवा ती कधी झाली किंवा त्याच्यामध्ये कोणता देश कोणत्या देशानं सहभाग घेतला होता, सदस्य किती होते, अशा अनेक गोष्टी असतात. मग आपण काय करूया, 2025 मध्ये ज्या ज्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय काही परिषदा झालेल्या आहेत, काही भारतीय सुद्धा असतील महत्वाच्या, ज्यामध्ये भारतामध्ये झालेल्या आहेत, काही आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये झालेला आहे. तर आपण काय करूया, अशा काही महत्वाच्या परिषदा काढल्यात. तर काय होतं, जेव्हा जेव्हा आपण वृत्तपत्र वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण ब्रिक्स ऐकतो, नॅटो ऐकतो, G7 ऐकतो, G20 ऐकतो किंवा ऑपेक ऐकतो. मग अशा ज्या काही संघटना आहेत, बघा, संघटना म्हणले की तुम्हाला माहिती पाहिजे की त्या संघटनेमध्ये देश किती आहेत वगैरे या गोष्टी आहेत. आता यामध्ये डिटेल करण्यापेक्षा फक्त जागतिक परिषदा कोणत्या ठिकाणी झाल्या, त्याच्यामध्ये भारताचं काही योगदान आहे का, भारतामध्ये कोणती परिषद झालेली आहे का, या आपण सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया. जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी कदाचित आपले लेक्चर फॉलो केले नसतील, आपल्या युट्यूबला आपण बरेचसे लेक्चर अपलोड केलेले आहेत, एकदा जाऊन पाहू शकता. 2025च्या बऱ्याचशा घडामोडी मी टाकलेल्या आहेत. अजून 1-2 घडामोडी टाकल्यानंतर आपण प्रॉपरली जानेवारीचं सगळं कंटिन्युअसली चालू करू. ठीक आहे मित्रांनो, आजचा घटक आहे 2025 मधल्या ज्या ज्या आंतरराष्ट्रीय परिषदा झालेल्या आहेत त्याच्यावर एकदा आपण लक्ष घालू. चला, पहिली मित्रांनो परिषद आहे ब्रिक्स परिषद. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, जेव्हा तुम्ही ब्रिक्स हा जो घटक ऐकता हा नेहमी पेपरमध्ये असतो. आता याचं लक्षात ठेवायचं की हा पेपरमध्ये का असतो, तर पहिली गोष्ट, ब्रिक्स मध्ये आपण सुद्धा आहोत, म्हणजे भारत सुद्धा त्याच्यामध्ये सदस्य देश आहे. आता लक्षात ठेवा, ब्रिक्स बद्दल तुम्ही माहिती गोळा केली असेल किंवा एखाद्या लेक्चरला आपण सगळ्या संस्था, त्याचं मुख्यालय वगैरे बाकी सगळ्या गोष्टी करू. यामध्ये महत्वाचं आहे की 2025 मध्ये जी ब्रिक्स परिषद आयोजित केली होती, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला क्रम सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. सुरुवातीला ही संघटना ब्रिक म्हणून होती. 2010 साली यामध्ये दक्षिण आफ्रिका देश सहभागी झाला, म्हणजे झालं काय, ब्रिक्स. हे लक्षात ठेवायचं. जिम ओ नील नावाचे एक आर्थिक अर्थतज्ञ आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आहेत, त्यांनी ही संकल्पना राबवली होती, ब्रिक नावाची संकल्पना. त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका ऍड झाला 2010 साली आणि संघटना निर्माण झाली. आता ब्रिक्स बरोबर आहे, पण 2025 ची कुठं झाली बघा परिषद, तर ब्राझील या ठिकाणी झाली. म्हणजेच एक्झॅक्टली विचारलं तर रिओ डी जेनेरो या ठिकाणी ती परिषद झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा ब्रिक्स हे तुम्हाला मी आता सांगितलं. आयोजन कधी झालं, जुलै 2025, 6-7 जुलै 2025. आवृत्ती किती होती, 17वी आवृत्ती होती. लक्षात ठेवायचं मित्रांनो, कधी कधी जोड्या जुळवायला पण प्रश्न विचारतील. 17वी आवृत्ती, 25 म्हणजे 25शी कधी झाली, तर ब्राझीलमध्ये झाली. तर हे लक्षात ठेवा. 24शी कुठं झाली, रशियामध्ये झाली होती. मी तुम्हाला एक एक घटना आधी पण सांगतोय. 25शी झाली सध्या रिओमध्ये म्हणजे ब्राझीलमध्ये. 24शी कधी झाली, 2024 मध्ये रशियाला झाली होती. येतं लक्षात. आवृत्ती फक्त लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतील. सध्या पाहायला गेलं मित्रांनो, इथं अपडेट लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला मी सांगितलं ब्रिक्स मध्ये 5 सदस्य आहेत, पण सध्या पाहायला गेलं तर 6 सदस्य नवीन त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. हे 6 सदस्य कोणते आहेत मित्रांनो, आता लक्षात ठेवायचं. एकूण 11 सदस्य आहेत. 6 कोणते कोणते आहेत, सौदी अरेबिया, इजिप्त, UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इंडोनेशिया आणि इराण. बघा, यात सौदी अरेबिया, इजिप्त असेल, इराण असेल किंवा हे जे UAE आहे, हे जे देश आहेत हे थोडं पश्चिम आशियामध्ये येतात. हे लक्षात ठेवा. इंडोनेशिया थोडंसं तुमचा कुठे येणार आहे, दक्षिण पूर्व आशियामध्ये म्हणजे आशियामध्ये येणार आहे. हे लक्षात तुमच्या. हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये सध्या 11 देश सदस्य देश आहेत. 5 आपण याच्यावरनं काढू शकतो. त्या 5 मध्ये 6 ऍड करा. सध्या 11 सदस्य देश आहेत. तुम्हाला एका वाक्यामध्ये प्रश्न विचारतील, काय तर कोणता देश सदस्य नाही, असा एखादा प्रश्न असतो. आलं लक्षात. सो इथे आपण फक्त काय करूया, त्याचं महत्वाचं काय आहे, ब्राझील या ठिकाणी परिषद झाली होती. ठीक आहे, चला पुढचं आपण बघूया मित्रांनो, G7 शिखर परिषद. आता लक्षात ठेवायचं, ज्या प्रगत म्हणजे पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगामध्ये जे प्रगत औद्योगिक राष्ट्र आहेत त्यांच्या असा 7 सदस्याचा एक गट आहे, त्याला आपण काय म्हणतो, G. आता मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायचं, या G वरनं आपण बरेचसे संघटना बघतो. G20, G4, G7, G77 अशा भरपूर काही संघटना आहेत. हे G म्हणजे काय, हे G म्हणजेच त्यांचा ग्रुप, संघ, गट, ग्रुप ऑफ असं म्हणायचं. ग्रुप ऑफ 7, ग्रुप ऑफ 4, ग्रुप ऑफ 20. आणि आकडा काय दर्शवतो, इथं लक्षात ठेवायचं 7 सदस्य आहेत. ओके, आता लक्ष द्या. कधी परिषद झाली, ओके, G7 मध्ये काय येणार, प्रगत व औद्योगिक राष्ट्रांचा गट. लक्षात ठेवा 16 व 17 जूनला 2025 मध्ये ही जी परिषद झाली होती ही कॅनडा या ठिकाणी झाली होती. एक्झॅक्टली विचारलं तर लक्षात ठेवायचं, अल्बर्टा या ठिकाणी कॅनडामध्ये.
ओके. कॅनानास्किस नावाचं ठिकाण आहे, म्हणजे अल्बर्टा मेन ठिकाण आहे आणि हे कॅनडामध्ये आहे. कॅनडा हे मोठा देश आहे, त्यामध्ये अल्बर्टा या ठिकाणी कॅनडामध्ये झाली होती. ही कितवी आवृत्ती होती? 51वी आवृत्ती मित्रांनो होती, लक्षात ठेवायचं. ओके. 50वी कुठे झाली होती परिषद? इटलीला झाली होती. सदस्य देश कोणते कोणते आहेत? आता हे 7 सदस्य देश आहेत बघा. कुठले कुठले? अमेरिका, युके बघा प्रगत आहेत ना, औद्योगिक राष्ट्र प्रगत आहेत. फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, या G7 मध्ये सुरुवातीला G8 नावाचा एक संघटना असायची, म्हणजे G8 होता आधी ते. का तर याच्यामध्ये रशिया नावाचा देश होता. पण झालं काय, 2014 साली जेव्हा रशियानं क्रिमियावर आक्रमण केलं, क्रिमियावर आक्रमण केलं, जसं की आता तुम्ही युक्रेनचं ऐकता ना, तसं 10 वर्षापूर्वी रशियानं क्रिमियावर आक्रमण करून तो भाग हस्तगत केला होता, म्हणजे स्वतःकडे आणला होता. आणि त्याला बहिष्कार टाकण्यासाठी या G8 जो गट आहे त्या गटानं रशियाला बाहेर काढलं, सस्पेंड केलं, पूर्णपणे निलंबित केलं. आणि मग झालं किती? -1 किती झालं? सध्या हे G7 झालं. लक्षात सगळ्यांच्या. मग याच्यामध्ये सध्या कोणता देश समाविष्ट नाही? रशिया नाही. G8चं G7 लक्षात ठेवायचं. ओके. फक्त तुम्हाला मी एखादी अपडेट सांगितली. बघा इथं तुम्हाला असं पण विचारतील कोणते सदस्य देश नाहीत. बघा अमेरिका, युके, जर्मनी, फ्रान्स लक्षात राहतं. पण हे जपान वगैरे थोडं ऑड वाटतं, कॅनडा पण ऑड वाटतं, त्यामुळे फक्त लक्षात ठेवा. ओके. टोटल 7 सदस्य आहेत. कुठे झाली? अल्बर्टा, कॅनडा. नेक्स्ट पुढचा नॅटो शिखर परिषद. आता नॅटो म्हणजे काय? तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ओके. नॉर्थ अटलांटिक. तुम्ही जर अटलांटिक महासागर पाहिला असेल, अटलांटिक महासागर पाहत असताना दोन्हीकडे 2 खंड लागतात, डाव्या साईडला आणि उजव्या साईडला. डाव्या साईडला लागतो उत्तर अमेरिका, उजव्या साईडला लागतो युरोप. बरोबर. आता या नॅटोचा अर्थ काय आहे? तर लक्षात ठेवायचं, नॅटो एक अशी लष्करी किंवा सहकारी संघटना आहे. याचा अर्थ काय? यामध्ये जेवढे सदस्य 32 सदस्य देश आहेत, तर यांचा एक असा पण प्रोटोकॉल आहे, जर नॅटोच्या कोणत्या सदस्य राष्ट्राविरोधात कुणी जर आक्रमण केलं तर जेवढे सदस्य देश आहेत ते त्या दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणार. येतं लक्षात. नॅटो लक्षात ठेवायचं अत्यंत महत्वाचं आहे. तर नॅटो शिखर परिषद 25 कुठे झाली होती? नेदरलँड. देश आहे नेदरलँड, एक्झॅक्ट ठिकाण आहे हेग या ठिकाणी झाली होती नॅटो शिखर परिषद. फुल फॉर्म सांगितलेला आहे. आयोजन कधी झालं? 24-25 जून 2025 मध्ये. आवृत्ती 76वी होती. 24 मध्ये कधी झाली होती? अमेरिकेला झाली होती 2024 सालची. आता एक फक्त मी एक्स्ट्रा आधीच सांगायला लागलोय, पण सध्या 25 लक्षात ठेवा, जास्त महत्वाचं आहे. सदस्य किती आहेत? 32 राष्ट्र सदस्य आहेत, लक्षात ठेवायचं मित्रांनो. 32 सदस्य देश आहेत याच्यामध्ये. आणि 32वा कोणता झाला? स्वीडन हे जे देश आहे हा याच्यामध्ये 32वा म्हणजे लेटेस्ट 32वा सदस्य झालेला आहे. लक्षात ठेवायचं. कधी तुम्हाला शेवटचा सदस्य सुद्धा विचारलं जातं. लक्षात. सो नॅटो एक महत्वाची संघटना आहे. दुसरी गोष्ट, जसं मगाशी आपण बघितलं G7 मध्ये भारत सदस्य नाही, नॅटो मध्ये सुद्धा भारत सदस्य नाही. पण बऱ्याच पेपरला आपण वाचत असतो या आंतरराष्ट्रीय मोठ्या मोठ्या संघटना असतात. लक्षात. चला पुढचा आहे COP30 हवामान बदल परिषद. मित्रांनो यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाहायला गेलं, आंतरराष्ट्रीय पूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर एकूण असे 3 करार आहेत. त्यातला एक करार कोणत्या? संयुक्त राष्ट्राचा, जो आहे UNFCCC. आता याचा पहिला फुल फॉर्म बघा. युनायटेड नेशन्स, सगळ्यांना माहित आहे, तिला याची गरज नाही. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन. कशावर? तर क्लायमेट चेंज, म्हणजे हवामान बदलावर संयुक्त राष्ट्रानं एक प्रकारचा करार केलेला आहे, एक प्रकारचा आराखडा केलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? UNFCCC. हे लक्षात ठेवायचं. शेवटचं डबल C काय आहे? क्लायमेट चेंज. हा C काय आहे? कन्व्हेन्शन. हे F काय आहे? फ्रेमवर्क म्हणजे आराखडा. ओके. आता लक्ष द्या. COP30 म्हणजे काय? तर 30वी परिषद. COP29, COP30 अशा अनेक परिषदा असतात हवामान बदलाच्या. आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये एक उल्लेख आहे COPचा. हे COP म्हणजे काय? COP म्हणजे आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो? पोलिसांना COP असं म्हणतात शॉर्ट मध्ये. ठीक आहे. पण COP म्हणजे काय? तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांची एक परिषद म्हणजे कॉन्फरन्स. मग COP म्हणजे काय? तर COP30 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. बरोबर. 30वी परिषद कुठे झाली होती? तर ब्राझीलमध्ये. आणि एक्झॅक्ट ठिकाण आहे ते आहे बेलेम नावाचं शहर आहे ब्राझीलमध्ये. बेलेम नावाचं शहर आहे ब्राझीलमध्ये. लक्षात ठेवायला सोपं आहे. ब्राझील, बेलेम. ठीक आहे. पण मगाशी कन्फ्युज व्हायचं नाही. ब्रिक्स पण कुठे झाली? ब्राझील. पण ठिकाण कोणतं आहे? रिओ. ही आहे आपली COP30वी परिषद. ठीक आहे. आयोजन झालं 10 ते 21 नोव्हेंबर 2025. आवृत्ती होती 30वी, कारण या ठिकाणी 30च आहे. बरोबर. हे 30 म्हणजे काय आकडा? आवृत्ती दर्शवतो.
29 कुठे झाली होती तर बाकू या ठिकाणी, जी अझरबैजानची राजधानी आहे. आणि सदस्य किती होते याच्यामध्ये 198 सदस्य होते. आधीच लक्षात ठेवण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. फक्त मी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगत जातो. तुम्हाला हवं असेल ते घेऊ शकता, अदरवाईज स्किप करा. फक्त चालूचं मात्र लक्षात ठेवायचं. आता बघा इथून पुढे ज्या ज्या परीक्षा असणार आहेत त्याच्यामध्ये ह्या पण तुम्हाला घटना विचारणार. कारण सध्या आता फक्त वर्ष सुरू झालेलं आहे, म्हणजे 1-2 महिने झालेले आहेत. 2 महिने सध्या दुसरा महिना सुरू आहे. मग लक्षात ठेवायचं इथून पुढे ज्या परीक्षा असतील तुम्हाला शक्यतो मागच्या 7, 8, 9 महिन्याचं करंट अफेअर जास्त विचारतील. म्हणून 2025च्या बऱ्याचशा घडामोडी आपण अपडेट केलेल्या आहेत. ठीक आहे, ओके चला. देन G20 शिखर परिषद. आता G20 मध्ये पाहायला गेलं तर हे लक्षात ठेवायचं की एकूण जर आपण जग पाहिलं ज्यामध्ये टोटल समजा 7 किंवा सध्या पाहायला गेलं तर झीलँड नावाचा एक खंड 8वा झाला, पण 7 ऍक्च्युअल खंडामध्ये जे कुठले महत्वाचे देश आहेत ज्यांनी आपल्या देशामध्ये थोडंसं, त्याला आपण म्हणतो ना की मिडल क्लास इन्कम असे जास्त आहे बघा, किंवा त्याला आपण काय म्हणतो की मध्य उत्पन्न गटापासून थोडं जास्तीत जास्त आपली इकॉनॉमी चांगली करत आहेत, प्रगत करत आहेत, प्रगतशील आहेत, हे लक्षात ठेवायचं. अशा 20 राष्ट्रांचा गट आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, G20 ची शिखर परिषद ही 20वी, बघा 20वी परिषद आणि नाव पण काय आहे G20. G20 ची 20वी परिषद झाली 2025 मध्ये. कुठे झाली? दक्षिण आफ्रिका. पण दक्षिण आफ्रिकामध्ये कुठे झाली? जोहान्सबर्ग या ठिकाणी झाली. ठीक आहे, आयोजन 22-23 नोव्हेंबर 25, आवृत्ती 20वी, कन्फ्युज होऊ नका, 20वी परिषद आहे पण 2025 रोजी झाली. आणि 24वी कधी झाली होती? कुठे झाली होती? ब्राझीलमध्ये. फक्त चालूचं लक्षात ठेवा, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. सदस्य, आता मुद्दाम असं येण्याचं कारण बघा, तर लक्षात ठेवायचं आधी त्याला आपण G20, आता आपण G20 म्हणतो, पण हे लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यामध्ये 2023चा जेव्हा भारत अध्यक्ष होता तेव्हा आपण काय केलं तर एका संघाला त्याच्यामध्ये ऍड केलं. याचा अर्थ सध्या G20 मध्ये एक सदस्य ऍड झाला, हे एकूण G21 झालं. पण लक्षात ठेवा मित्रांनो, या G21 मध्ये या G21 सदस्यामध्ये सध्या 19 देश आहेत आणि 2 संघ आहेत. 2 संघ कुठले आहेत? एक आहे युरोपियन महासंघ आणि एक आहे आफ्रिकन महासंघ. म्हणजे आता लेटेस्ट कोणता ऍड झाला तर आफ्रिकन महासंघ ऍड झाला, त्याला आपण काय म्हणतो? आफ्रिकन युनियन. लक्षात ठेवायचं, हे भारताच्या पुढाकारानं आफ्रिकन युनियनला त्याच्यामध्ये समाविष्ट केले गेलेलं आहे. सध्याचं काय करंट आहे? G20 मध्ये एक वाढला, एक कोण वाढला? आफ्रिकन महासंघ ऍड झाला. आणि एकूण सदस्य किती आहेत? 21. देश किती आहेत? 19. संघ किती आहेत? 2. सदस्य झाले टोटल 21. कुठं कसा प्रश्न विचारू शकतील हे तुम्हाला सांगणं का माझं आहे. देश किती? 19. संघ किती? 2. एकूण किती? 21. लक्षात सगळ्यांच्या? ओके. आणि हे भारताने केलंय त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवायचं, म्हणजे आफ्रिकेला जे आपण ऍड केलं ते. त्यानंतर पुढचे 47वी आसियान शिखर परिषद. पहिली गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची, या आसियानमध्ये भारत येत नाही. लक्ष द्या, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. साऊथ ईस्ट म्हणजे काय? दक्षिण पूर्व, हे लक्षात ठेवायचं. ओके, मग हे लक्षात ठेवा की महत्वाचं काय आहे तर दक्षिण पूर्व म्हणजेच काय तर आग्नेय. जे आग्नेय आशियाई जे काही देश आहेत त्यांचा एक गट आहे. लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो? आसियान शिखर परिषद, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. यामध्ये भारत येत नाही. पण महत्वाचं काय आहे, कारण जेव्हा आपण ऍक्ट ईस्ट हे धोरण स्वीकारलं, सुरुवातीला आपण लुक ईस्टकडे होतो. 2014 पासून आपण पूर्वेकडे काहीतरी काम करायला लागलो, काही कार्यवाद करायला लागलो. म्हणून हे आसियान हा जो गट आहे हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आयोजन कधी झालं? 22-23 नोव्हेंबर 2025. आवृत्ती आहे 47वी. सदस्य किती आहेत? 11. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये सुरुवातीला 10 देश होते, पण आता 11वा देश चर्चेमध्ये आहे. त्याचं नाव आहे तिमोर लेस्ते. तिमोर लेस्ते नावाचा एक देश आहे. तर या देशाला 11वा सदस्य म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर आशियानमध्ये सुरुवातीला 10 देश होते. बरं, हे देश कुठले असतात? फॉर एक्झाम्पल इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, लाओस, कंबोडिया, अशा याच्यामध्ये देश आहेत. थायलंड असेल, अशा देश सगळे मिळून, व्हिएतनाम, अशा देश सगळे मिळून 10 सदस्य होते. याच्यामध्ये एक वाढला, झाला तो कोणता? तिमोर लेस्ते. परिषद कुठे झाली? मलेशिया. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर. क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे तुम्हाला मी एक्स्ट्रा पण सांगतोय, मलेशिया देश, क्वालालंपूर ते ठिकाण ज्या ठिकाणी ही परिषद झाली होती. आशियानमध्ये भारत येत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, SCO शिखर परिषद. SCO म्हणजे काय? बघा, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. आता नावातच शांघाय आहे, म्हणजे या ठिकाणी 100% चीन असणार, लक्षात ठेवा.
ओके, बघा एससीओ शिखर परिषद कुठं झाली? चीनमध्ये एक ठिकाण आहे तियानजिन नावाचं, तर तियानजिनला ही परिषद झाली होती. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आयोजन झालं 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 25 रोजी. आवृत्ती 25वी, लक्ष द्या. 2024ला कुठं झाली होती? कझाकिस्तानमध्ये. सदस्य आहे टोटल 10, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता बघा यामध्ये चीन, रशिया, भारत, आपला शत्रू देश चीन, कारण याच्यासोबत आपण युद्ध केलेलं आहे. आपला बऱ्यापैकी मित्र देश रशिया, पुन्हा आपला अगेन शत्रू देश पाकिस्तान, आणि हे सगळे स्थानवाले आहेत बघा. स्थान आणि तेगस्तान. कझाकिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान. यामध्ये तुर्कमेनिस्तान नाही. तुर्कमेनिस्तान नावाचा एक गट आहे मध्य आशियामध्ये, हा याच्यामध्ये नाहीये. आणि इराण आणि बेलारुस या 2 देशांना रिसेंटली मान्यता दिलेली आहे. बेलारुस हा नवीन ऍड होणारा देश आहे, त्याच्यापूर्वी इराण झाला होता, लक्षात ठेवायचं. हे नंतर ऍड झालेले आहे. ओके, लक्षात सगळ्यांच्या. 10 सदस्य देश आहेत. कुठे झाली? तियानजिन चीन, लक्षात ठेवायचं. ओके, देन अपेक शिखर परिषद. अपेक म्हणजे काय? एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. आशियामधले काही देश आहेत आणि पॅसिफिक, जो पॅसिफिकचा आपण प्रशांत महासागर बघितला, त्या संदर्भात काही एशियन देश सुद्धा लागतात, ज्याच्यामध्ये खूप जास्त आपण महत्वाच्या काय आर्थिक गोष्टी करू शकतो, कारण इकॉनॉमिक कोऑपरेशन आहे. आयोजन कधी झालं? 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025. आवृत्ती 32वी. सदस्य 21 देश आहेत. मग सगळं पाठ करायची गरज नाही, फक्त लक्ष द्या. ठिकाण आहे गँगझू, दक्षिण कोरिया. अपेक कुठे झाली परिषद? दक्षिण कोरियाला झाली 2025ची, हे लक्षात ठेवायचं. कुठलं ठिकाण? गँगझू. आता नाव कधी असं वाटतं ग्वांगझू किंवा असले नाव असं वाटतं की चीनचे आहेत. गँगझू हे नाव आहे कुठलं? दक्षिण कोरियाचं. दक्षिण कोरियामध्ये एक सिटी आहे गँगझू नावाची. मगाशी कोणतं बघितलं? चीनचं एक शहर आहे तियानजिन. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, हा, हे सुद्धा लक्षात ठेवा. बिमस्टेक, येस, याच्यामध्ये भारत आपला सदस्य देश आहे. आता बिमस्टेक पहिला फुल फॉर्म बघून घ्या. बिमस्टेक मध्ये काय येतं? तर बीच लक्षात ठेवायचं. बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा उपसागर आहे. त्या ठिकाणी जे देश सदस्य आहेत, म्हणजे त्याला थोडंफार लागून किंवा जवळच्या भागामध्ये आहेत, अशा देशांनी एकत्र येऊन एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, फॉर एक्झाम्पल तांत्रिक असेल, आर्थिक असेल, या क्षेत्रामध्ये एकत्र येऊन थोडी भागीदारी करायची आहे. फुल फॉर्म बघा. बे ऑफ बेंगॉल, बी झाला. आय म्हणजे काय? इनिशिएटिव्ह, एक उपक्रम आहे. एम म्हणजे काय? मल्टी सेक्टोरल. एस मल्टी सेक्टोरल, विविध सेक्टरमध्ये, विविध क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं आपल्याला भागीदारी करायची आहे? तर टेक्निकल आणि इकॉनॉमिक कोऑपरेशन, तांत्रिक आणि आर्थिक भागीदारी किंवा सहकार्य, याचं लक्षात ठेवायचं. आयोजन झालं 4 एप्रिलला. ही 6वी परिषद होती मित्रांनो. सदस्य आहेत त्याच्यामध्ये 7, लक्षात ठेवायचं. बिमस्टेक मध्ये एकूण 7 सदस्य आहेत. मी कसं लक्षात ठेवतो हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. बिमस्टेक जर पाहायला गेलं, याच्यामध्ये 7 अक्षर आहेत. हे 3 आणि हे 4, हे झाले टोटल 7 अक्षर, 7 सदस्य. ब्रिक्स मध्ये 5 अक्षर, 5 सदस्य, फक्त ऍड करा. 6 त्याच्यामध्ये ऍड झालीत. आता एकूण 11 सदस्य आहेत ब्रिक्स मध्ये, लक्षात ठेवायचं. 7 कोण कोण आहेत बघा. आता बंगालचा उपसागर इथं मेन टेरिटरी आहे, मग तो बांगलादेशला लागतो. भूटानला लागत नाही, पण भूटान जवळ आहे. भारताला लागतो, तर भारत इथं आहे, लक्षात ठेवायचं. नेपाळला लागत नाही, पण नेपाळ जवळच येतं. म्यानमार थोडंसं परत पलीकडे येतं. थायलंड आणि श्रीलंका थोडं खाली आहे, पण बंगालचा उपसागर जर आपण पाहायला गेलं तर हा टेरिटरी खूप जास्त व्हास्ट पसरलेली आहे. श्रीलंका असेल, थायलंड असेल, यांना सुद्धा याची टेरिटरी लागते, हे लक्षात ठेवा. 7 सदस्य आहेत आपल्या हे साऊथ आशियामधले, म्हणजे कुठले म्हणतोय मी? दक्षिण आशियामध्ये, लक्षात ठेवायचे. ओके, बिमस्टेक समिट यामध्ये सुद्धा भारत आहे. हा, कुठे झाली ही परिषद? बँकॉकला झाली. थायलंडची राजधानी बँकॉक, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. त्यानंतर आयोरा म्हणजे काय बघा. इंडियन ओशियन रिम असोसिएशन, हिंदी महासागर रिम असोसिएशन परिषद. म्हणजे हिंदी महासागर ज्या ठिकाणी आहे, तर अशा ठिकाणी काही चांगल्या भागीदारी करता येतील का? नवीन उपक्रम करता येतील का? हिंदी महासागर ज्या क्षेत्र ज्या देशांना लागतं, मग काही बेट असतील, काही देश असतील, त्यांना काही चांगल्या गोष्टी पुरवू शकतो का? याच्यामध्ये सहकार्य एक गोष्ट येते. कुठे झाली ती? श्रीलंकेमध्ये झाली, लक्षात ठेवायचं. आयोजन मे 2025 रोजी आणि आवृत्ती 24वी होती. 25 मध्ये झाली, पण आवृत्ती 24वी. सदस्य किती आहेत? 23. सगळं पाठ करायची गरज नाही, फक्त इथे महत्वाचं लक्षात ठेवा. आयोरा, हिंदी महासागर आणि श्रीलंका. ठीक आहे, ओके. आता मित्रांनो आपण काही बघूया भारतीय शिखर परिषद, ज्यामध्ये भारत सरकारनं काही स्पॉन्सरशिप केली होती किंवा भारत सरकारनं पुढाकार घेऊन काही महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. पहिली आहे जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद, म्हणजे ही जागतिक आंतरराष्ट्रीय लेवलची आहे, पण ती झाली कुठं? भारतामध्ये झाली, हे लक्षात ठेवायचं. कुठे झाली ती? नवी दिल्लीमध्ये. आयोजन कधी झालं?
10 ते 12 एप्रिल. बघा, परीक्षेला एका डिरेक्टली आपल्याला होणारे प्रश्न विचारले जातात. काय? जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद कुठे झाली? नवी दिल्लीमध्ये झाली. ठीक आहे, राजधानी क्षेत्रामध्ये. लक्षात ठेवायचं, 20 एप्रिल 2025 मध्ये सहयजमान कोण होतं? परराष्ट्र मंत्रालय व कार्नेजी इंडिया नावाची संस्था. संकल्पना काय होती? संभावना. ठीक आहे, तंत्रज्ञान परिषद झाले होते नवी दिल्लीमध्ये, त्याची संकल्पना काय होती? संभावना. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. मी शेवटी गेल्यावर सुद्धा काही महत्वाचे रिव्हिजन सुद्धा घेतो. रिव्हिजन म्हणजे काय? किती सदस्य आहेत किंवा अजून कुठे कुठे झाली हे महत्वाचं आहे. ओके, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. भारतीय सैन्य वारसा महोत्सव. भारतीय सैन्य वारसा म्हणजे आपण काय म्हणतो? मिलिटरी हेरिटेज महोत्सव कुठे झाला? नवी दिल्लीमध्ये. पुन्हा तेच आयोजन कुठे झालं? 14-15 नोव्हेंबर 2025. आवृत्ती आहे 3री. बघा, विषय काय आहे? देशाच्या संरक्षण परिसंस्थेला आकार देणाऱ्या उदयोन्मुख कल्पनांवर प्रकाश टाकण्यासाठी. म्हणजे जर आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सक्षम करायची असेल, आपला वारसा पण महत्वाचा आहे. आपल्याकडे असे अनेक इन्व्हेंटरीज आहेत, मोठी जहाज आहेत, रणगाड्या आहेत, अनेक प्रकारच्या आपल्याकडे बंदूक आहेत. या सगळ्यांचा आपण वारसा जतन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यासाठी ही परिषद केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट तर आपल्या भारतामध्ये जर पाहायला गेलं, ऐतिहासिक म्हणजे इतिहासाचा थोडासा आपण विचार केला तर राणा प्रताप, राणा संग, आपल्या जसं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज असतील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रदेशातले आपापले राजे असतील, त्यांचं एक प्रकारचं मोठासा वारसा केलेला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ओके, ठीक आहे, नवी दिल्लीला झाली. बघा, आता एक लक्षात ठेवायचं, ज्या ज्या जागतिक परिषद भारतानं आयोजित केलेल्या आहेत त्या शक्यतो एकतर नवी दिल्लीमध्ये जास्त होतात. बघा, मेन सिटी कुठल्या असतात? नवी दिल्ली राजधानी क्षेत्र आहे. लय तर लय साऊथला म्हणले की कुठे येणार? एकतर चेन्नई असेल किंवा केरळचा कुठला भाग असेल. हे लक्षात. बऱ्याच वेळा काही परिषद पणजीला होतात, गोव्यामध्ये असेल. काय काय परिषदा हैदराबाद किंवा जयपूरला सुद्धा होतात. आणि काय काय आर्थिक असतील कदाचित त्या मुंबईला सुद्धा घेतल्या जातं, कारण का मुंबई आपली देशाची आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे, तरी लक्षात ठेवायचं, जागतिक शाश्वतता शिखर परिषद, सेकंड ग्लोबल सस्टेनेबिलिटी रिपोर्ट किंवा समिट आयोजन झालं 2-3 सप्टेंबर 2025 नवी दिल्ली या ठिकाणी. आयोजक कोण होतं? तर CII नावाची संस्था आहे. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. म्हणजे भारतामध्ये ज्या ज्या अशा संस्था आहेत, ज्या ज्या आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था काम करतात, अशा मोठ्या मोठ्या काही संघटना किंवा कारखाने आहेत, त्यांचं एक कन्फेडरेशन आहे. लक्षात ठेवायचं. आवृत्ती 20वी आहे. संकल्पना शाश्वततेची, पुनर्कल्पना, लवचिक आणि पुनरुत्पादक. हे पुनर्कल्पना नाही आहे, हे एकत्र सगळं आहे. फक्त लक्षात ठेवायची, नवी दिल्लीला या ठिकाणी घेण्यात आली. कुठली परिषद? जागतिक शाश्वतता शिखर परिषद. ई गव्हर्नन्स परिषद. लक्षात ठेवायचं, ई गव्हर्नन्स परिषद, नॅशनल काउन्सिल ऑन ई गव्हर्नन्स. लक्षात ठेवायचं, ई गव्हर्नन्स शॉर्ट मध्ये आपण काय लिहितो? ई गव्हर्नन्स. असं कुठे झाली बघा, आता बघा वेगळं आली की नाही? विशाखापट्टणम. साऊथ मध्ये पाहायला गेलं, दक्षिण भारतामध्ये शक्यतो विशाखापट्टणम, हैदराबाद, चेन्नई किंवा केरळचं एखादं कोची वगैरे ठिकाण असतं. या 4-5 ठिकाणी शक्यतो, किंवा बँगलोर असेल, कर्नाटकची राजधानी बँगलोर, या ठिकाणी आयोजित केल्या जातात. आयोजन कधी झालं? 22-23 सप्टेंबर 2025. आवृत्ती 28वी. संकल्पना विकसित भारत, नागरी सेवा आणि डिजिटल परिवर्तन. फक्त लक्षात ठेवायचं, गव्हर्नन्स कुठे झालं? विशाखापट्टणम गव्हर्नन्स, असं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस सत्र. योग दिवस सत्र म्हणजे लक्षात ठेवायचं, आपण कधी करतो? 21 जूनला दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. पण एक असं ठिकाण असतं ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी सुरुवात करतात आणि मग अख्ख्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी, मग लष्करी काही आपल्याकडे संघटना आहेत तिथं सुद्धा आयोजित केला जातो. आपापल्या राज्यामध्ये काही गव्हर्नर असतील, CM असतील, ते आपल्या ठिकाणी आयोजित करतात. मग लक्षात ठेवायचं की 21 जानेवारी योग दिवस कधी असतो आपला? 21 जूनला असतो, नॉट जानेवारी. तर 21 जूनला जो आपला योगा दिवस किंवा आंतरराष्ट्रीय योग दिवस असतो, जो भारतानं खूप जास्त पुढाकार घेऊन केला होता आणि संयुक्त राष्ट्राद्वारे हा साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं, याची आवृत्ती 11वी होती. कुठली म्हणतोय मी? 2025 आवृत्ती कुठली होती? 11वी आवृत्ती होती. संकल्पना काय होती? योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. योगा फॉर वन अर्थ आणि वन हेल्थ हे लक्षात ठेवायचं. पण विशाखापट्टणम पासून सुरुवात झाली होती. ठिकाण कोणतं आहे सत्राचं? विशाखापट्टणम. हे लक्षात ठेवायचं. 21 जानेवारी नाही, ते 21 जून आहे. ओके, ठीक आहे. युवा आध्यात्मिक परिषद कुठे झाली? आता अध्यात्म म्हटलं की लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश अगेन, ज्या ठिकाणी खूप जास्त काही गोष्टी झालेल्या आहेत अध्यात्म वगैरे, म्हणजे गंगा, ज्या ठिकाणी गंगेचं खूप जास्त मोठं हे क्षेत्र आहे. मग तिथे वाराणसी आलं, लखनौ आलं, अलाहाबाद आलं. खूप जास्त सुरुवातीपासून आपण पाहायला गेलं त्या ठिकाणी खूप अध्यात्माचा विचार केला जातो. वाराणसी या ठिकाणी ही परिषद घडली होती. आयोजन 18 ते 20 जुलै 2025. संकल्पना विकसित भारतासाठी नशामुक्त युवा. ओके,
जर युवा चांगले असतील, हट्टीकट्टे असतील, हेल्दी असतील, तर आपण आपल्या भारताचा विकास करू शकतो. मग लक्षात ठेवायचं, आध्यात्मिक कुठे झाली? वाराणसी या ठिकाणी झालेली आहे. तुम्ही असं लोगो पण बघू शकता, म्हणजे जास्त लक्षात राहत. देन आशियान भारत म्हणजे कोणासोबत आहे? आशियान आणि भारत, पण कुठली परिषद आहे? युवा शिखर परिषद 2025 कुठे झाली बघा? गोवा. आणि शक्यतो गोव्याच्या परिषद 2-3 ठिकाणी होतात. एकतर होतं बांबोलीम, किंवा एकतर होतं कुठं दोनापावलाच्या जवळ, किंवा पणजी, जे आपलं गोव्याचं राजधानी क्षेत्र आहे. अजून कुठे झालं? 28 ते 31 ऑगस्ट आवृत्ती 5वी, संकल्पना तरुणांना जोडणे, आपले भविष्य घडवणे. का? युवांचं टार्गेट जास्त केलेलं आहे. मग आशियान मधले आपण मगाशी बघितलेले टोटल किती देश? 11 सदस्य देश. त्यामध्ये ऍड होणारा हा एक लक्षात ठेवायचं, म्हणजे भारत. ऍड म्हणजे आशियान आणि भारत आपण एकत्र केलेला आहे. भारत आशियानचा सदस्य देश नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला शेवटी सांगतो कुठल्या कुठल्या याच्यामध्ये भारत येतो. स्त्री नावाची समिट आहे बघा, स्त्री नावाची एक परिषद झाली होती. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला फुल फॉर्म पण विचारतील. ही परिषद कुठे झाली होती? स्त्री समिट ही झाली होती हैदराबादला. मग सांगितल्याप्रमाणे 4-5 फक्त नावं लक्षात ठेवायची. हैदराबाद, ठीक आहे. स्त्रीचा फुल फॉर्म पहिल्यांदा बघा. सेफ्टी, ट्रेनिंग, एम्पॉवरमेंट, इक्वॅलिटी. सेफ्टी, ट्रेनिंग, एम्पॉवरमेंट आणि इक्वॅलिटी. आयोजन 15 एप्रिल. आयोजक हैदराबाद शहर सुरक्षा परिषद, लक्षात ठेवायचं. संकल्पना महिला सक्षमीकरणासाठी कृतीला गती द्या. हा स्त्रीचा पूर्ण लोगो आहे, लक्षात ठेवा इथं. आणि हैदराबाद ते ठिकाण आहे. ओके, तर स्त्री परिषद कुठे झाली? हैदराबाद ठिकाणी झाली. त्यानंतर पर्यावरणासंदर्भात काही शिखर परिषद आहेत, ज्या सुद्धा आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपण थोडक्यात बघूया. IUCN जागतिक संवर्धन काँग्रेस, लक्षात ठेवायचं. बघा आता लक्षात ठेवा, हे IUCN काय आहे? तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. निसर्गाला किंवा त्याच्यामधले वन्यजीव आहेत तर त्याला पूर्ण संवर्धन करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय असा गट आहे, त्याचं नाव आहे IUCN. IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस, जागतिक संवर्धन काँग्रेस, अबुधाबी या ठिकाणी झाली होती मित्रांनो, लक्षात ठेवायचं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, अबुधाबी हे शहर आहे, हे कोणत्या देशामध्ये आहे? लक्षात ठेवा. मला कमेंटला उत्तर टाकून द्या बघू. आयोजन 9 ते 15 ऑक्टोबर, दर 4 वर्षांनी एकदा घेण्यात येते. कार्य आहे जैव विविधता संरक्षणावरील कल्पना आणि धोरणे सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे. कारण का? याच्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा आहे, त्यामुळे काय येणार इथं? जैव विविधता संरक्षण वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये येणार. आपलं महत्वाचं काम काय आहे? जागतिक संवर्धन काँग्रेस अबुधाबी, हे लक्षात ठेवा. बघा इथे दिले बघा त्यांनी, ठीक आहे. अबुधाबी 2025. ओके. देन UNCTAD, लक्षात ठेवायचं. युनायटेड नेशन एक प्रकारचा तो कन्व्हेन्शन आहे. कशामध्ये? कशावर तो आहे? ट्रेड अँड डेव्हलपमेंट, म्हणजे व्यापार आणि विकासावर आधारित. UNCTAD नावाची, त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो? अंगटाड. अंगटाड असं त्याला म्हणतो. ही शिखर परिषद 25 कुठे झाली होती? जेनेवा. जेनेवा कुठं आहे? स्वित्झर्लंड या शहरामध्ये, देशामध्ये आहे. तुम्हाला सुद्धा वाचनामध्ये बऱ्याच ठिकाणी येतं बघा. जिनेवा नावाचं एक असं शहर आहे ज्या ठिकाणी भरपूर जास्त आंतरराष्ट्रीय संघटनेची कार्यालय आहेत, किंवा त्याला आपण मुख्यालय असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहिती असतील, मला कमेंटमध्ये टाका जिनेवाला काय काय महत्वाचं आहे, किंवा जिनेवा या ठिकाणी कोणत्या कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय आहे. ठीक आहे. तुम्हाला मी एक सांगतो, WHO. बाकी मला तुम्ही सांगा माहिती असेल तर, किंवा मी नंतर पण कमेंटला खाली टाकेन. ओके. युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद, म्हणजेच काय? ट्रेड अँड डेव्हलपमेंट, लक्षात ठेवायचं. काउन्सिल. आयोजन 20 ते 23 ऑक्टोबर 2025. आवृत्ती 16वी होती. संकल्पना भविष्याला आकार देणे, समतापूर्ण, समावेशक आणि शाश्वत विकासासाठी आर्थिक परिवर्तन घडवणे. महत्वाचं एवढंच आहे. 16वी परिषद अंकाळची कुठे झाली? जिनेवा, स्वित्झर्लंडमध्ये. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे आपण बघूया. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद. आता इथं हायड्रोजनचा मुद्दा आहे. परीक्षेला जेव्हा जेव्हा अशा काही चर्चेमध्ये घडामोडी येतात, तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातील. हायड्रोजन बद्दल अशी एक आपण आता परिषद बघितलेली आहे. मला लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी करता, तुम्हाला एक ही गोष्ट माहिती पाहिजे. हायड्रोजन कुठे झालं हे परिषद? रोटरडॅम. रोटरडॅम नावाचं ठिकाण आहे एक नेदरलँडमध्ये, लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर आयोजन झाले याचं 20 ते 22 मे 2025 रोजी. संकल्पना काय होती? आर्थिक गुंतवणूक निर्णयाच्या ठोस स्वरूपासह आव्हानांना तोंड देणे. आता इथून पुढे हायड्रोजनवर बऱ्याचशा काही शिखर परिषदा अजून होतील. भारतामध्ये सुद्धा आपण हायड्रोजन चालणाऱ्या पहिली ट्रेन असेल, पहिली बस असेल, काही प्रायोगिक तत्वावर काही गोष्टी होत आहेत, ते आपल्या वाचनामध्ये येतात. ते सुद्धा तुम्हाला मध्ये थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, वर्ल्ड हायड्रोजन काँग्रेस, वर्ल्ड हायड्रोजन 2025, वर्ल्ड हायड्रोजन लक्षात ठेवायचं 2025 समिट अँड एक्झिबिशन कुठे झालं हे? रोटरडॅम, नेदरलँडमध्ये. ठीक आहे.
आणि मित्रांनो, युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस ही कुठे झाली 2025ची दुबई या ठिकाणी झाली. दुबई थोडं शहर चर्चेमध्ये असतं, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि महत्वाचं काय आहे तर खूप जास्त वेगानं आणि तंत्रानं वाढणं सुद्धा शहर मोठं कोणतं तर दुबई आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आयोजन झालं 8 ते 19 सप्टेंबर. आवृत्ती होती 28वी. संकल्पना काय होती? पोस्ट फॉर पीपल. पोस्टल असल्या कारणानं इथं पोस्ट लक्षात ठेवायचं. उद्देश काय होता? डिजिटल परिवर्तन, शाश्वतता आणि आर्थिक ई कॉमर्स आणि लॉजिस्टिक सेवा मजबूत करणे. म्हणजे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला की झाले होतं कुठं? दुबईला. आणि शेवटची मित्रांनो परिषद आहे आपली जागतिक सरकार परिषद. म्हणजेच अनेक सरकार एकत्र येऊन आपण जेव्हा काय करू शकतो का तर वेगवेगळ्या सरकारमार्फत एखाद्या व्यक्तीला पाठवलं जातं. त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या देशामध्ये काय चाललंय याच्यावर सविस्तर त्या ठिकाणी चर्चा केली जाते. आता लक्षात ठेवायचं ही पण कुठे झाली होती? दुबई. आलं का लक्षात मित्रांनो? दोन्ही परिषद दुबईला झालेल्या आहेत. युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस आणि आताची ही. आयोजन कुठे झालं? कधी झालं? 11 ते 13 फेब्रुवारी 2025. आवृत्ती आहे 12वी. संकल्पना भविष्यातील सरकारांना आकार देणे. महत्वाचं एवढंच आहे आपल्याला की आतापर्यंत आपण ज्या ज्या महत्वाच्या काही इथे हे बघितलं त्याला आपण काय म्हणूया परिषदा बघितल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. पण मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेला आपल्याला कंपल्सरी पाहायला गेलं तर ब्रिक्स ही एक जरा महत्वाची आहे. आसियान ही एक जरा महत्वाची आहे. म्हणजे बऱ्याच वेळा सुद्धा प्रश्न विचारतात. नाटो नावाची एक संघटना ही सुद्धा महत्वाची आहे. G20 असेल, G7 असेल, ह्याच जरा जास्त करून जा. आणि एक ह्याच्यामध्ये मी ऍड करतो ती म्हणजे बिमस्टेक. ठीक आहे, ह्याच तुम्हाला जास्त परीक्षेला विचारल्या जातील. मग याच्यावर थोडं जास्त भर द्या. किंवा नवीन एखादा कुठला सदस्य ऍड झालेला आहे का याच्यावर तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारला जातो. आता लक्ष द्या. भारत आता ज्या महत्वाच्या बघितल्या त्यामध्ये भारत कशा कशा सदस्य आहे महत्वाचा. पहिली गोष्ट, भारत हा ब्रिक्सचा सदस्य आहे. बरोबर. भारत हा सार्कचा सुद्धा सदस्य आहे. बऱ्याच कालखंडापासून सार्क परिषद झालेली नाही. ज्या वर्षी 2019-18 जेव्हा जेव्हा आपल्याकडं म्हणजे आपल्यावर पाकिस्ताननं काही दहशतवादी हल्ले केलेले आहेत तर अशा वेळी या संघटना झालेल्या नाहीत. पण सार्क मध्ये सुद्धा भारत येतो. लक्षात ठेवायचं. दक्षिण आशियाई सहकारी संघटना आहे. लक्षात ठेवा सार्क, याच्यामध्ये सुद्धा भारत आहे. त्यानंतर SCO मध्ये सुद्धा भारत आहे. इथे विसरायचं नाही. ओके. बिमस्टेक मध्ये सुद्धा भारत आहे. G20 मध्ये सुद्धा भारत आहे. हे सुद्धा विसरू नका. ह्या महत्वाच्या संस्था आहेत ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तसं बघायला गेलं भारत बऱ्याच ठिकाणी आहे पण ह्या महत्वाच्या आहेत. कोणत्या? ब्रिक्स, सार्क, SCO, बिमस्टेक, G20. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं आशियामध्ये सुद्धा भारत आहे. अरे मला साधी गोष्ट सांगा, जर भारत साऊथ एशियामध्ये असेल, दक्षिण आशियामध्ये असेल तर तो परत कसा जाईल दक्षिण पूर्वमध्ये? आपण दक्षिण आशियामध्ये आहे ना. बरोबर. भारत हा जो देश आहे हा दक्षिण आशियामध्ये येतो. दक्षिण पूर्व नव्हे. दक्षिण पूर्वला कुठे जाणार? जेव्हा तुम्ही मॅपचा स्टडी करता मॅपला बघायचं हा सगळा दक्षिणेकडचा भाग आहे. जेव्हा तुम्ही इकडचा विचार कराल, इकडचे देश कोणते आहेत? म्यानमार, थायलंड, कंबोडिया, सिंगापूर, व्हिएतनाम, ब्रुनेई. इकडे देश कुठले आले बघा? दक्षिण पूर्व आशियाई. म्हणजेच कुठले? आशियानमधले. हे लक्षात ठेवायचं. सार्क म्हणलं की दक्षिण आशियाई. ब्रिक्स म्हणलं की वेगवेगळ्या खंडातले काही वेगवेगळे देश महत्वाचे आहेत. ठीक आहे. SCO म्हणलं की शांघाय कोऑपरेशन. बिमस्टेक म्हणलं की बंगालचा उपसागर. लक्षात. मग महत्वाचे काही 7-8 संघटना करा. मी आंतरराष्ट्रीय एकदम मोठ्या म्हणत नाही. WHO, WTO त्या पाठ करायचं नाही. तर तुम्हाला फक्त त्याची स्थापना, ते संघटना किंवा त्याचं मुख्यालय तुम्हाला मी एका लेक्चरला वेगळं सांगेन. एक 50 संस्था, त्याचं मुख्यालय, त्यांची स्थापना आणि सध्याचे अध्यक्ष ते आपण वेगळे घेऊ. पण हे जागतिक आंतरराष्ट्रीय परिषदा याच्यावर एखादा प्रश्न विचारला जातो. व्हिडिओ एकदा पूर्ण बघून घ्या. याच्यावरच्या नोट्स आहेत पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पुन्हा टाकून देतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो 1-2 महत्वाचे व्हिडिओ शिल्लक आहेत. त्यानंतर आपण पूर्णपणे जानेवारीच्या घडामोडी सगळ्या घेऊया. 50 घडामोडी आणि त्याबरोबरचे 50 वन लाईनर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर सुद्धा करत चला. आणि तुमचं जे काही महत्वाचे अजून कुठले घटक तुम्हाला वाटतात मला कमेंटला सुद्धा त्याचं टाकत चला की सर तुम्ही हे शिकवू शकता का किंवा तुम्ही याच्यावर घेऊ शकता का. त्याचा मी प्रयत्न जास्तीत जास्त करत देईन. ठीक आहे. चला, व्हिडिओ आवडल्यास सगळ्याकडे शेअर करत चला आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.